विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. झी 24 तासनं उघडकीस केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गाजणार. गैरव्यवहारावर श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. श्रमिक आणि सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला. विरोधी पक्षनेते पदाबाबत मवियाचे नेते विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा. एका गटाचे 22 आमदार फुटणार असं सांगत आदित्य ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 13 आमदार संपर्कात, संजय शिरसाटांचा दावा. कोणतीही वादग्रस्त वक्तव्य करू नका. नागपुरात पार पडलेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचा आमदारांना कानमंत्र. मनपा निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचंही स्पष्ट. वेगळा विदर्भ भाजपचा अजेंड्याचा मुद्दा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. वेगळा विदर्भाच्या बाजूनेच फडणवीसांची भूमिका असल्याचं स्पष्ट. भाजप आमदार कृष्णा खोपडेंना धमकीचे फोन. तुकाराम मुंढेंविरुद्ध लक्षवेधी न लावण्यासाठी धमक्या आल्याचा आरोप. खोपडे पोलिसात तक्रार करणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी. बडे मासे अजूनही जाळ्याबाहेर असल्याचा आरोप. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेमध्ये चर्चा. लोकसभेत मोदी आणि काँग्रेसवर हल्लाबोल. तर आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार चर्चा. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आजपासून T20 मालिकेला सुरुवात. कटकमध्ये विजयी सलामी देण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार यंग ब्रिगेड.